जिल्हांतर्गत बदल्या 2025 आज 16 जुलै 2025 ची बदली अपडेट प्रक्रिया काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया। 12 जुलै ते 15 जुलै 12, 13, 14, 15 म्हणजे 4 दिवसाची मुदत संवर्ग 1 साठी शाळा पसंती क्रमांक प्राधान्य क्रमांक भरण्यासाठी दिलेली होती। या ठिकाणी ती मुदत संपलेली आहे। या ठिकाणी बदली अपडेट आलेली होती। या ठिकाणी आपण पाहूया। कोणतीही मुदतवाढ न देता विशेष संवर्ग भाग 1 फॉर्म भरण्याची मुदत संपली असून संवर्ग 1 पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। तर या ठिकाणी संवर्ग 1 चा जो फॉर्म भरण्याचा टप्पा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। पुढील 2 किंवा 3 दिवसात त्यांच्या शाळा जाहीर होऊन म्हणजे वर्ग 1 ला कोणत्या शाळा मिळाल्या त्यांच्या याद्या जाहीर होऊन टप्पा 2 चे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर संवर्ग 2 चे लगेच फॉर्म भरण्याची सुरुवात होईल आणि त्यांना देखील 4 दिवस त्या ठिकाणी मिळणार आहेत। टप्पा 2 चे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे। माहिती स्तव आता या ठिकाणी आपण ऑनलाईन पोर्टलवर जाऊन पाहूया आजची स्थिती काय आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता बघा आपल्याला जो 12 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 या ठिकाणी ऍक्शन कंप्लीट झालेले आहे। म्हणजे आजची 16 तारीख आहे। हे 4 दिवस दिलेले होते संवर्ग 1 साठी शाळा पसंती क्रमांक भरण्यासाठी। आता पुढची प्रोसेस अशी असणार आहे बघा रन ट्रान्सफर प्रोसेस म्हणजे 16 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 म्हणजे 16, 17, 18 हे 3 दिवस ऍक्शन इन प्रोसेस मध्ये आहे। म्हणजे हे रन ट्रान्सफर प्रोसेस म्हणजे या ठिकाणी हे 3 दिवसामध्ये 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये आता परत व्हॅकन्सी पोस्ट म्हणजे रिक्त पदांच्या याद्या परत एकदा अपडेट होतील। तसंच संवर्ग 1 साठी शाळा त्यांना कोणत्या शाळा मिळाल्या आहेत त्याच्या देखील याद्या जाहीर होतील। ते त्या आपल्याला समजणार आहेत। मात्र या ठिकाणी हे जरी असं वाटलं की आपल्या पोर्टल आज चालू होत नाही तरी त्या ठिकाणी पोर्टल रन प्रोसेस मध्ये आहेत ते चालू आहे म्हणजे याची प्रक्रिया होणारच आहे। त्यानंतर संवर्ग 2 साठी फॉर्म भरण्याची आणि पुढची प्रोसेस आता संवर्ग 2 साठी फॉर्म भरण्याची प्रोसेस या ठिकाणीच येणार आहे। याच ठिकाणी आपल्याला ती तारीख संवर्ग 2 चे फॉर्म भरायची तारीख इथेच येईल। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।